अगदी शिवसेनेची स्थापना मुळातच मराठी माणसाच्या हितासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी झालेली होती आणि त्यानंतर शिवसेनेने अनेक चढउतार पाहिलेले होते। शिवसेनेला अनेक माणसं सोडून गेलेली होती आणि त्यानंतर अनेक मुद्दे हे त्यामध्ये विभागले गेलेले होते। मात्र पुन्हा एकदा 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि त्यामुळे निश्चितच मराठी माणसाचं लक्ष या मेळाव्याकडे लागलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडे। कपिल, कसा माहोल सध्या पाहायला मिळतोय शिवसैनिकांमध्ये? नक्कीच आपण जिथे हा विजयी मेळावा होत आहे, दोन भाऊ 19 वर्षानंतर एकत्र येत आहेत ठाकरे बंधू, तिथे थेट आलेलो वर्ली डोममध्ये आणि तुम्ही बघू शकता जय्यत तयारी सुरू झालेली आहे। एक मोठा स्टेज 40x40चा एक मोठा स्टेज आहे आणि या स्टेजवरच दोन्ही भाऊ भाषण करणार आहेत, लोकांना संबोधणार आहेत। एकंदरीतच आपण पाहिलं तर या पूर्ण स्टेजच्या अवतीभोवती अनेक पोस्टर लावलेले आहेत आवाज मराठीचा, त्याचबरोबर मराठी भाषेसाठी एकत्र येणं गरजेचं आहे, कोणताही झेंडा नाही फक्त मराठी हाच अजेंडा, असे अनेक पोस्टर लागलेले आहेत। मराठी भाषेवर त्यांनी जोर दिलेला आहे। ज्याप्रमाणे जो जी.आर निघाला होता हिंदी विषयाचा आणि त्याच्यावर हा वाद पेटला होता आणि ह्या सर्व गोष्टीचं आज एक विजय मेळाव्यामध्ये रूपांतर होत आहे। तो विजय मेळावा इथे वर्ली डोमला होत आहे, त्याची जय्यत तयार झाली आहे। काही वेळातच हा पूर्ण जो वर्ली डोम आहे हा कार्यकर्ते असतील, जे शिवसेनेचे असतील, मनसैनिक असतील, ह्यांनी पूर्ण भरून जाईल आणि जे नेते आहेत खास करून या मेळाव्याचं असं वैशिष्ट्य आहे का फक्त 2च भाषणं होणार आहेत अशी एक माहिती समोर येत आहे। उद्धव ठाकरे असतील आणि राज ठाकरे असतील ह्या दोघांचीच भाषणं होणार आहेत। समजा कोणत्या पक्षाचा नेता इथे या पूर्ण सोहळ्यात जर त्यांनी भाग घेतला तर त्याला वरती स्टेजवरती बोलवण्यात येईल आणि त्याचं थोडंसं भाषण झालं तर होऊ शकतं, परंतु 2 महत्त्वाची भाषणं असणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जो मुद्दा येणार आहे तो मुद्दा म्हणजे काल गाजलेला मुद्दा असेल, म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जे गुजरात म्हटलं होतं त्याच्यावरती कदाचित आज सर्व लक्ष केंद्रित असणार आहे आणि ह्या विषयावरती आज भाषण होईल असं बोललं जातं। त्यामुळे एकंदरीतच आज काय बोलतात राज ठाकरे आणि त्याचबरोबर ही जी मेळ आहे हा मेळ फक्त ह्या मेळाव्यापुरताच आहे का पुढेही राजकीय मेळ होऊ शकतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी कपिल, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील सुद्धा वरळी डोम मध्येच आहेत, आपण त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत। कृष्णात, साधारण कशी ही आसन व्यवस्था आहे? साधारण किती माणसं या संपूर्ण सभागृहामध्ये बसू शकतात? साधारणतः 10ची वेळ ही मेळाव्याची ठेवण्यात आलेली आहे, परंतु साधारणतः 11 वाजता हा या मेळाव्याला सुरुवात होईल अशी एक शक्यता वर्तवली जात आहे। परंतु या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ मराठी अजेंडा आहे, राजकीय अजेंडा नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा राजकीय पक्षाचा झेंडा या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही आहे। आवाज मराठीचा अशा प्रकारे जे स्टेज आहे ते बनवण्यात आलेलं आहे, त्याच्याखाली संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा आहे, शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर एक संपूर्ण स्टेज हे सजवण्यात आलेलं आहे। जे मुख्य नेते आहेत त्यांची व्यवस्था ही पहिल्या 7 ते 8 रांगांमध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकाऱ्यांची व्यवस्थेसाठी एक ज्या मागच्या बाजूला एक वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर शिवसैनिक मनसैनिक यांच्यासाठीची व्यवस्था ही संपूर्ण वरती आणि खाली अशी करण्यात आलेली आहे। आणि एक वरळी डोम हा सर्वात मोठं सभागृह समजलं जातं, कारण पावसाची शक्यता लक्षात घेऊन खुल्या मैदानावर मेळावा न घेता अशा प्रकारे वरळी डोम या ठिकाणी मेळावा घेण्यात आलेला आहे। 2 दिवसापूर्वी याच ठिकाणी भाजपचा मेळावा देखील पार पडला होता आणि त्याच ठिकाणी हा मेळावा पार पडत आहे। कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचाच अजेंडा अशा प्रकारचा एक टॅगलाईन घेऊन आवाज मराठीचा या बॅनर खाली हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताना दिसून येत आहेत। आगामी काळामध्ये काय समीकरण जुळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, परंतु आजचा दिवस सर्वाधिक जास्त महत्त्वाचा आहे, कारण हिंदी सक्ती विरोधातला विजय साजरा करण्यासाठी हा संपूर्ण मेळावा घेण्यात येतो आहे। आपल्याला माहीत आहे आजच्याच दिवशी हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं, परंतु राज्य सरकारनं संबंधित 2 जी.आर हे मागे घेण्यात आले आणि त्यानंतर या विजय मेळाव्याचं नियोजन करण्यात आलं। त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत, दोन्ही शिवसैनिक आणि मनसैनिक हे एकत्र येणार आहेत। 19 वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका स्टेजवर असलेले पाहायला मिळतील। मधल्या काळामध्ये अनेकदा कौटुंबिक कारणास्तव म्हणजे ज्या ठिकाणी समारंभ होते त्या समारंभामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसले होते, परंतु आज मात्र एकाच मंचावर दिसणारे दोघांचे एकत्रित भाषण सुद्धा होणार आहे। त्यामुळे याकडे निश्चितच सर्वांचंच लक्ष लागलंय। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।